की परीक्षेला जाण्याआधी त्यांना थोडं मनापासून मोकळं ठेवावं, त्यांच्यावर काही दडपण ठेवू नये आणि आपण वेगळं काहीतरी तिथे करायला जाऊ नये, हा संदेश मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना द्यायला आवडेल. नक्कीच सर. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांवर अपेक्षांचा ताण भरपूर असतो. तर या मानसिक दडपणावर होमिओपॅथी कशा प्रकारे त्यांना मदत करते? जेव्हा होमिओपॅथीकडे विद्यार्थी येतात ते 35% मला अभ्यासात इच्छा नाही आहे असं म्हणणारी लोक साधारण 8वी पासूनच औषध सुरू करतात. ती इच्छा का नाही आहे याचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो त्या मुलांची केस हिस्ट्री घेऊन, तर त्यावेळेला असं लक्षात आलंय की 4थी पर्यंत 5वी पर्यंत हा मुलगा मुलगी फार चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत होता. पण मध्येच काय झालं, तर अशा वेळी असतं की एक तर दुसरी बेबी जन्माला आलेली आहे, त्याचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन पूर्ण घराचं हा मोठा मुलगा किंवा मुलगी होतं, पण आता यांचं लक्ष विभागलं गेलंय. हे कोणी जाणून बुजून करत नाही, पण त्या मुलाला त्या मुलीला वाटत असतं की आपल्यावर प्रेम करणारे लोक अचानक दुसऱ्यावरती करायला लागलेले आहेत. ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे, तरी सुद्धा त्या मुलाचं त्या बहिणीवर भावावर प्रेम असतं, पण अशी भावना निर्माण होते, किंबहुना निर्माण करून दिली जाते आपल्या वागण्यातून, म्हणजे इनडायरेक्ट वागण्यातून किंवा अनवधानाने आपल्याकडून असं काही बोललं वागलं जातं की ती लहान आहे, तिला तुला समजून घ्यायचंय. जो त्रास ह्यांनी दिलेला आहे तोच लहान मुलांनी दिला तर चालतो, पण मी दिलेला चालत नाही. एक गोष्ट डिमांड केलेली त्या लहान मुलाला पुरवली जाते, तू लहान आहे म्हणून, आणि तू समजून घे, तुला नाही दिली जात. अशा माध्यमातून घडणाऱ्या गोष्टी या मुलांवरती जेलसी कॉम्प्लेक्स क्रिएट करतात. ती जेलसी वेगवेगळ्या स्वरूपाची असते. ती मुलांना कधी दुःख देते, कधी राग आणवते, कधी रागाने ही मुलं त्या लहान मुलांना सुया टोचणं, मारणं, मेणबत्तीचे चटके देणं असे प्रकार करतात. आणि हे जेव्हा पालकांना कळतं त्यावेळी ते पालक यांना घेऊन येतात आणि त्या हिस्ट्रीमध्ये हे सगळं इलिसिट होतं आणि त्यानुसार आम्ही त्याला कंपॅरिझन, जेलसी, इनसिक्युरिटी, अँगर, दुःख या माध्यमातून त्याचं विश्लेषण करून त्याच्यावर होमिओपॅथिक औषध काढून आणि पालकांना आणि किंबहुना असणाऱ्या आजी आजोबांना सुद्धा काउन्सिलिंग केलं जातं. आणि आम्ही त्यांना अभ्यासामध्ये अभ्यास करण्याची इच्छा डेव्हलप केली जाते आणि मग तो मुलगा मुलगी अभ्यास करायला लागतो, मग त्याला कॉन्फिडन्स यायला लागतो आणि मग ती केस पुढे जाते. वाईल 97-98% मुलांना तर हा प्रॉब्लेम नाही आहे, त्याला तर चांगले मार्क पडत आहेत, पण त्याच्यात पण हे जे मगाशी सांगितलं की दडपण आहे, हे लोक साधारणपणे 9वी मध्ये औषध सुरू करतात, मग त्यांचा परफॉर्मन्स 10वी मध्ये चांगला व्हायला लागतो आणि 10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये अगदी परीक्षेच्या अगोदर गरजेनुसार असं घ्यायला सुद्धा आम्ही काही औषधं दिलेली आहेत. दॅट इज फॉर अॅक्यूट भीती. हे सगळं झालंय, औषध पण घेतलेलं आहे, पण डॉक्टर आता फायनल एक्झाम आहे ना तेव्हा पण मला थोडीशी भीती वाटते, धडधडते, हाताला घाम येतोय, हात थरथरत आहेत आणि ह्यासाठी तो एक डोस ते घेऊन जातात आणि फिअर बिफोर एक्झामिनेशन या कॅटेगरी खाली ते औषध असतं. त्या मुलांचा भीती कमी झालेली असते आणि ते चांगल्या पद्धतीनं पेपर जे काय वाचलंय ते आठवू शकतात आणि लिहू शकतात. अशा पद्धतीने आम्ही त्या मुलांना मुलींना ट्रीट केलेलं आहे आणि ते आता चांगल्या ठिकाणी ऍडमिशन्स मिळालेले आहेत त्यांना.